सार्वजनिक हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात सतत ऐकत असतो। उदाहरणार्थ सार्वजनिक संस्था, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक वाचनालय, सार्वजनिक मंडळ वगैरे वगैरे। पण तुम्ही कधी सार्वजनिक काका हे नाव ऐकलं आहे का? कोण होते हे सार्वजनिक काका? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। 9 एप्रिल गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्मदिवस। गणेश वासुदेव जोशी हे महाराष्ट्रातील 19व्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते होते। त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे झाला। नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले। नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली आणि पुण्यातच ते वकिली करू लागले। वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला। बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात 2 एप्रिल 1870 रोजी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली। या संस्थेतर्फे गणेश जोशी यांनी जी विधायक आणि सामाजिक कार्य केली त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका हे टोपणनाव मिळाले। ही संस्था सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती। तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस सार्वजनिक काका होते। जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरूपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले। शिवाय जनतेची गारहाणी व अडचणी सरकार दरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले। सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला। 12 जानेवारी 1872 रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली। खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होते। त्यांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इत्यादी स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले। त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली। जातीभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता। त्यांनी 1871 मध्ये पुण्यात स्त्री विचारवती या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली। ही विशेष माहिती आवडली असेल तर लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष।